नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये आपण बघूया इथे अद्वैत आणि कला. आता अद्वैत लग्नाच्या आधी ज्या ठिकाणी फिरायला जायचा त्या ठिकाणी फिरायला आलेले असतात. त्या ठिकाणी अद्वैत तिला घेऊन जात असतो, जिथे त्याने आपल्या मित्रांबरोबर मजा मस्ती केलेली असते. आणि इथे प्रेक्षकांनो, आता अद्वैतच्या कॉलेजच्या वेळचा मित्र त्याला खूप वर्षानंतर भेटलेला असतो. ते असे काही दोघेजण कलाला दाखवतात की ते दोघेजण एकमेकांचे दुश्मन आहेत की काय. पण इथे समोरासमोर येऊन दोघेजण एकमेकांना हात मिळवतात, एकमेकांना मिठी मारतात आणि एकत्र नाचतात सुद्धा. तेव्हा इकडे आता सुरेश नावाचा त्याचा मित्र म्हणत असतो, "काय रे अद्वैत चांदेकर, अरे चांदे आहेस तरी कुठे तू? किती वर्षानंतर दिसतोयस." तेव्हा अद्वैत म्हणत असतो, "अरे मग तू तरी कुठे आहेस? तू तरी कुठे येतोस भेटायला? किती वर्षानंतर भेट झाली आहे तुझी." तेव्हा सुरेश म्हणत असतो, "अरे तू इथे आलायस तुझ्या पहिल्याच्या कट्ट्यावरती." तेव्हा इकडे अद्वैत म्हणत असतो, "तुला माहिती आहे ना मी कोण आहे? मग मी दुसरा तुला कुठे भेटणार?" तेव्हा सुरेश म्हणतो, "अगदी बरोबर, दी ग्रेट अद्वैत चांदेकर." तेव्हा कला आपल्या कपाळालाच हात लावते आणि म्हणत असते की "अरे देवा, दी ग्रेट अद्वैत चांदेकर हे पहिल्यापासूनच चालू आहे वाटतं. मला असं वाटलं हल्ली हल्ली चालू झाले की काय." त्यानंतर अद्वैत म्हणत असतो, "तू इथे कसा अचानक?" तेव्हा सुरेश म्हणत असतो, "अरे मी या रस्त्याने चाललो होतो, माझं लक्ष तुझ्याकडे आलं, मी ओळखलं तुला, पण नंतर म्हणतोय की हा चांदेकरच असेल ना, म्हणून समोर येऊन बघितलं तर तूच आहेस, म्हणून मग मी तुला भेटण्यासाठी इथे आलो." तेव्हा इकडे अद्वैत म्हणत असतो, "काय मग सगळे मित्र भेटतात का आधीचे?" दोघांची विचारपूस चालू असते. तेव्हा इकडे धमाल मस्ती आधीसारखी चालू आहे का? तेव्हा अद्वैत म्हणतो, "नाही रे, आता पूर्वीप्रमाणे धमाल मस्ती करता येत नाही, पण आता करूया का?" तेव्हा त्याचा मित्र म्हणतो, "सुरेश, अरे करूया ना मग, आपण काय विसरलोय का अजून धमाल मस्ती कशी करायची ते?" तेव्हा कला म्हणते, "हो, पण तुम्ही दोघंजणं करणार काय?" तेव्हा इकडे सुरेश म्हणत असतो, "अरे ह्या कोण?" तेव्हा अद्वैत म्हणतो की "सुरेश, ओळख करायला विसरलो, ही माझी बायको कला." तेव्हा इकडे आता सुरेशला ती "हाय, नमस्कार" असं अगदी व्यवस्थित बोलते. तेव्हा सुरेश म्हणत असतो की "वहिनी नमस्कार. मला असं वाटलं की तुम्ही एवढं छान पद्धतीने मला नमस्कार केलात. तुमच्यातले चांगले गुण अद्वैतकडे आलेत की नाही? की अद्वैतचे हे जे गुण आहेत वात्रटपणाचे ते तुमच्याकडे आलेत?" तेव्हा अद्वैत म्हणतो, "काय? मी वात्रटपणा करायचो?" आणि तो आपल्या मित्राला आता मस्करीमध्येच मारायला जातो. त्यानंतरला कला मनामध्ये विचार करत असते की चांदेकरने माझी ओळख बायको अशी करून दिली. तिला फार कौतुक वाटतं अद्वैतच्या या बोलण्याचं. तेव्हा अद्वैत म्हणत असतो, "काय मग तेव्हाचे दिवस होते, अजूनसुद्धा विसरायला होत नाही. चल ना पूर्वीप्रमाणे थोडीशी मस्ती करूया." तेव्हा कला म्हणते, "हो, पण तुम्ही दोघेजण आता इथे काय मस्ती करणार? ते पण दोघेजणच आहात ना तुम्ही." तेव्हा अद्वैत म्हणतो, "तू आता बघ फक्त मी काय करतो ते." तेव्हा इकडे सुरेश आपले जे त्याच्याकडे ब्लूटूथ असतात ते आता अद्वैतला देतो. तो कानामध्ये कॉर्ड टाकतो आणि आता फोनवरती जणू काही तो बोलतोय असं तो प्रिटेंड करतो. तर इकडे अद्वैत खिशामध्ये हात घालून आता विचारत जातो की आपण त्या काकांना फसवूया. काका तिथून पास होत असतात, जात असतात. तेव्हा अद्वैत म्हणतो की "हॅलो, इथे शाळा कुठे शाळा?" तेव्हा काका पुढे गेलेले असतात. ते पुन्हा मागे फिरतात आणि म्हणत असतात की "तुम्हाला शाळा हवी आहे का? शाळा आहे ना इथून खालच्या बाजूला आहे. ह्या पायऱ्या उतरायचं आणि तिथपर्यंत जायचं. पण ती शाळा आता बंद असेल. तुम्हाला त्या ठिकाणी कशाला जायचं आहे? काही सांगाल का? काही काम होतं का?" तेव्हा अद्वैत म्हणतो, "काय बोलताय तुम्ही? सॉरी, माझं लक्ष नव्हतं. मी फोनवरती बोलतोय ना." तेव्हा काका म्हणतात, "हो का? मला असं वाटलं तुम्ही मला विचारलंत की शाळा कुठे आहे?" तेव्हा काका जात असताना पुन्हा अद्वैत म्हणतो की "हो, पण शाळा आहे तरी कुठे?" तेव्हा काका पुन्हा मागे येतात आणि म्हणतात, "शाळा इथून खालच्या बाजूला आहे." तेव्हा अद्वैत म्हणतो, "अहो काका, मी सांगितलं ना तुम्हाला, माझ्या कानामध्ये कॉर्ड आहेत. हे बघा मी फोनवरती बोलतोय. मी तुम्हाला नाही विचारत आहे." तेव्हा इथे कला खूपच जास्त हसायला लागते. तेव्हा काका म्हणत असतात, "ही हल्लीची मुलं पण ना, कधी माणसाजवळ बोलतील आणि कधी फोनवरती हे काहीसुद्धा कळणार नाही आहे." तेव्हा कला म्हणत असते, "चांदेकर किती धमाल करतोय." तेवढ्यातच आता बाईकवरून 2 माणसं जात असतात. अद्वैत म्हणतो, "अहो थांबा, थांबा. काय आहे तुमची बाईक?" तेव्हा ते म्हणतात, "का काय झालं?" तेव्हा अद्वैत म्हणतो, "तिची चाकं फिरतायत." तेव्हा ती माणसं म्हणतात, "हां मग?" तेव्हा अद्वैत म्हणतो, "मग काय? चांगली गोष्ट आहे. तिची चाकं फिरतायत." तेव्हा ते म्हणतात, "हो, आम्हाला माहिती आहे. बरं तुम्ही जाताय कुठे?" तर "आम्ही पुढे जातोय." तेव्हा अद्वैत म्हणतो, "पुढे जाताय का? पण पुढे तर रस्ता आहे." तेव्हा इकडे कलाला विचारतो, "हो ना, सांग ना तू यांना पुढे काय आहे?" तेव्हा कला म्हणते, "हो, पुढे तर रस्ता आहे." तेव्हा ती माणसं म्हणतात, "हो ना,
रस्ताच हवा आहे आम्हाला, आम्ही इथूनच जाणार आणि आता भेटलेत पुन्हा आम्हाला भेटू नका, जाऊ का आता प्लीज. तेव्हा अद्वैत म्हणतो हो जा जा सावकाश जा, पुन्हा या हा तुम्ही. तेव्हा इथे कला खूपच जास्त हसत असते. अद्वैतने खूप छान सगळ्यांची इथे आता मस्करी केलेली असते. सगळेजण एन्जॉय करत असतात. त्याचा मित्र सुरेश म्हणतो की बरं ठीक आहे, चल चांदेकर येतो आता मी, तुला भेटून खरंच खूप छान वाटलं. आधीची मस्ती धम्माल तू काहीही विसरलेला नाही आहेस. तेव्हा सुरेश म्हणत असतो की वहिनी, याने मला लग्नाला तर बोलवलं नाही आहे, पण तुम्ही मला घरी आमच्या भेटायला नक्की या. तेव्हा इकडे अद्वैत म्हणतो की हो आम्ही नक्की येऊ. तेव्हा इकडे आता सुरेशने त्या दोघांनाही आमंत्रण दिलेलं असतं की घरी यायचं म्हणून. त्यानंतरला सुरेश जात असताना अद्वैत म्हणत असतो की अरे सुरेश, तुझ्या गाडीचे टायर फिरत आहेत. तेव्हा सुरेश त्याला म्हणतो की अच्छा, मेरी बिल्ली मुझ पे ही म्याव, असं म्हणून तो आता तिथून निघून जातो. तेव्हा ते अद्वैत म्हणत असतो की खरे आता बघा, आता ही मोठी गाडी आली, आता आपण इथे प्रँक करूया. तेव्हा अद्वैत म्हणतो अहो दादा कुठे जात आहे, तुमच्या गाडीचे टायर बघा त्याच्यामध्ये हवा आहे. तेव्हा इकडे आता ड्रायव्हर त्याच्याकडे बघतो आणि खाली बघायला लागतो. कारण गाडी दुसरी तिसरी कुणाची नसून गाडी ही सरोजची असते आणि सरोज आता खिडकीमधून बघताना म्हणते अद्वैत काय करतोयस तू हे. तेव्हा इकडे कला खूपच जास्त घाबरते, कारण अद्वैत इथे मस्तीच्या मूडमध्ये असतो. तो म्हणतो बघा बघा, तुमच्या गाडीच्या टायरमध्ये हवा आहे. आणि तो मागे बघतो तर कोण, सरोज. सरोज गाडीतून खाली उतरते आणि अद्वैतला म्हणत असते की अद्वैत हे सगळं काय चाललंय, अरे तू विसरलेस का तू कोण आहेस. अरे तू अद्वैत चांदेकर आहेस आणि असं रस्त्यावरती उभं राहून तू अशी मस्करी करतोयस, लोकांची मजा मस्ती करतोयस, याला काही अर्थ आहे का. अरे तुझा क्लास, तुझी काही ओळख आहे की नाही. या मुलीबरोबर लागतोस तू, हिला काही स्टेटस नाही, क्लास नाही, तिला काही फरक नाही पडत. पण तुझ्याकडून मला ही अपेक्षा नाही आहे अद्वैत. चल आत्ताच्या आता घरी चल, गाडी कुठे आहे तुझी. तेव्हा अद्वैत सांगतो की मी बाईक आणले म्हणून. तेव्हा इथे सरोज म्हणत असते की अद्वैत काय, तू बाईकवरून फिरतोयस, मला हे तुझं वागणं अजिबात पटलेलं नाही आहे. अरे तू अद्वैत चांदेकर आहेस आणि असा रस्त्यावरती फिरतोयस इकडे तिकडे आणि लोकांची मस्करी करतोयस. ये मुली चल आता गाडीमध्ये येऊन बस आणि तो त्याचा गाडीवरती येईल, कळलं का. तेव्हा इकडे कला म्हणत असते पण मी चांदेकर, ती एवढंच बोलते आणि गप्प बसते. सरळ येऊन ती सुद्धा आता गाडीमध्ये बसते. तेव्हा इकडे अद्वैत आता बिचारा एकटाच तिथे उभा राहिलेला असतो. कलाला सुद्धा वाईटच वाटत असतं, कारण ती येताना अद्वैत बरोबर आलेली असते आणि जाताना मात्र ती सरोज बरोबर जाते. ती त्या दोघांना एकत्र गाडीवरती सुद्धा येऊ देत नाही, इतका तिला कलाचा राग येत असतो. त्याच्यानंतरला नैना इथे शतपावली करत असते, कारण रोहिणीने अंजूला हे काम दिलेलं असतं, तिचा हात पकडून तिला शतपावली करायला लावायची आहे. तेव्हा ठरल्याप्रमाणे ती शतपावली करत असते. तेव्हा रोहिणी म्हणत असते की अच्छा, शतपावलीसुद्धा चालूच आहे, जशी काय खरोखरच प्रेग्नंट आहे. आता मी तिला सांगते की सासू काय असते ते, आणि सासूरवास काय असतो ना, ते सुद्धा आता मी तुला दाखवणार आहे नैना. तेव्हा इकडे रोहिणी म्हणत असते की झाली झाली बास झाली, झाली शतपावली, खूप झाली आजला, चल आता आतमध्ये चल, थकली असशील ना तू, दमली असशील खूप, चल आता आतमध्ये. आणि ती म्हणते की अंजू जरा नैनासाठी पाणी आण गं, दमली असशील ना तू, आता थोडा वेळ तू आराम कर म्हणजे तुला बरं वाटेल. तेव्हा इकडे रोहिणी नैनाची जरा खूपच जास्त काळजी घेत असते. तेवढ्यातच तिथे संगी येते आणि म्हणत असते काय गं नैने, काय झालं, बरी आहेस ना, काही त्रास तर होत नाही आहे ना. रोहिणी म्हणते नाही हो, असं मिसेस खरे नैना प्रेग्नेंट आहे आणि आता तिचे दिवस भरत आलेत, म्हणजे डिलेवरीची डेटसुद्धा जवळ आली आहे ना, त्याच्यामुळे असा थकवा जाणवतो, हो की नाही. तेव्हा इथे संगी म्हणते की हो अगदी बरोबर. तेव्हा रोहिणी म्हणते काळजी करू नका, आता ती बरी आहे, तिला मी शतपावली करायला सांगितलं होतं. अशा अवस्थेमध्ये थोडा व्यायाम केलेला कधीही चांगला नाही का. तेव्हा इकडे आता राहुल धावत पळत येतो आणि म्हणतो की मम्मा काय झालं, तुम्हाला बोलावलं होतंस का, एवढं अर्जंटली बोलावलंस, काय बोलायचं होतं तुला माझ्याबरोबर. तेव्हा रोहिणी म्हणते अरे हो राहुल, मला बोलायचं आहे तुझ्याशी, पण आता इथे नयनाचा विषय चालू आहे की नाही, नयनाबद्दल बोलतो आहे आम्ही, तिच्या इथे काळजीपोटी बोलतो आहे, तुझ्याशी मी नंतर बोलते. तेव्हा राहुल म्हणत असतो पण ममा एवढं अर्जंटली बोलावून घेतलंस, मला वाटलं तुला काय महत्त्वाचं सांगायचं आहे काय माहिती, तेव्हा मी घाई गडबडीत आलो आहे, प्लीज सांग ना काय बोलायचं आहे तुला. तेव्हा रोहिणी म्हणते राहुल सांगितलं ना सांगते म्हणून, आता जरा आम्ही इथे नयनाच्या तब्येतीची चौकशी करतो आहे.
नैना चल बरं, तू आता रूममध्ये चल, थोडा वेळ तिथे आराम कर. तेवढ्यातच तिथे सरोज, अद्वैत आणि कला तिघेजण आलेले असतात. तेव्हा इकडे आता अद्वैत म्हणत असतो, आई एकदा ऐकून तरी घे ना मी काय बोलतोय ते. तेव्हा सरोज म्हणते, नाही अद्वैत, मला तुझ्याकडून काही ऐकायचं नाही आहे. मी बघितलं तू कसा वागत होतास तिथे. अरे तू अद्वैत चांदेकर आहेस, तू विसरलेस का? आपली काहीतरी इमेज आहे, आपली काहीतरी प्रतिष्ठा आहे आणि तू पूर्वीप्रमाणे वागत होतास. मला हे अजिबात पटलेलं नाही आहे. या मुलीचं ऐकून तू तसा वागत होतास का? ह्या मुलीला नाही क्लास ना स्टेटस, तिला काय फरक पडतो? अरे ती मिडल क्लासच आहे, त्याच्यामुळे तिला या सगळ्याने काही फरक पडत नाही. पण तुझी काहीतरी इमेज आहे, जी तू तयार केली आहेस, जी तू कमावली आहेस. आणि एकदा का आपल्याकडे आपल्याला ओळखणारी 1000 लोकं आहेत, आपला एक क्लास आहे आणि जेव्हा आपल्याला ओळख मिळते, प्रतिष्ठा मिळते, तेव्हा ती प्रतिष्ठा अशी काढून फेकता येत नाही, ते जपावी लागते. तेव्हा कला म्हणत असते, पण सरोज मॅडम, तुम्ही बघितलं नाहीत का अद्वैतच्या चेहऱ्यावरचा आनंद? तो जेव्हा पूर्वीप्रमाणे वागत होता, तो विसरला होता की तो अद्वैत चांदेकर आहे. तो एक माणूस म्हणून आनंद होऊन जगत होता. ते तुम्हाला दिसलं नाही, त्याच्या चेहऱ्यावरचा तुम्हाला आनंद नाही का दिसला? फक्त तो तिथे कसा वागला हे तुम्ही बघितलंत. तेव्हा सरोज म्हणत असते, तू गप्प बस गं, आणि मी तुझ्याशी बोलतच नाही आहे. मला माझ्या मुलाशी बोलायचं आहे. मी त्याच्याशी बोलते आहे ना, तुझा या सगळ्याशी काही संबंध नाही आहे, कळलं तुला? तेव्हा सरोज म्हणते, अद्वैत बघितलंस, तिला या सगळ्याने काही फरक नाही पडत, पण तुला पडतो ना, आणि आम्हालासुद्धा पडतो. त्याच्यामुळे यापुढे प्लीज या गोष्टींची तू काळजी घे. 2-3 वेळा तुला समजावून झाले की असं करत जाऊ नकोस म्हणून. बघितलंस ना, मागच्या वेळेलासुद्धा या सगळ्याचे काय परिणाम आपल्याला भोगावे लागले होते. त्याच्यामुळे पुन्हा पुन्हा त्या चुका करू नकोस. त्या चुका जस्टिफाय करता नाही येत. तेव्हा इकडे कला म्हणत असते, पण सरोज मॅडम, तुम्ही जे काही बोलताय ते मला खरंच नाही पटत आहे. माणसाने जर आनंदी होऊन जगलं तर याच्यामध्ये चुकीचं काय आहे? तेच अद्वैत करत होता ना. तेव्हा इथे सरोज म्हणत असते, हे बघ, ह्या मुलीचं मला काहीच पटत नाही. त्याच्यामुळे तुला आता हिचं ऐकायचं आहे की माझं, हे तुझं तू ठरव. पण आता पुन्हा तुझ्याकडून ही अशी चूक होता कामा नये. मी आता तुला शेवटचं सांगते अद्वैत, असं सरोज म्हणते आणि सरळ तिथून निघून जाते. तेव्हा इथे रोहिणी म्हणत असते की सगळीकडे काही ना काहीतरी ड्रामा सुरूच आहे. पण आता यांच्या ड्रामापेक्षा जे माझ्याकडे आहे ना, ते खूपच जास्त वजनदार आहे. सगळ्यात माझ्याकडे जो ड्रामा आहे तो वजनदार आहे, असं इथे आता रोहिणी म्हणत असते. त्याच्यानंतरला सरोज आता रागाने गेल्यानंतर अद्वैतला वाईट वाटतं. तेव्हा इथे अद्वैतसुद्धा शांतपणे आता सगळीकडे बघत असताना रोहिणीमध्येच उभी राहते. रोहिणी म्हणत असते की हे काय चाललं आहे आपल्या घरामध्ये? अरे जरा शांतता ठेवा ना. नैना प्रेग्नेंट आहे आणि अशा अवस्थेमध्ये फक्त आजूबाजूला पॉझिटिव्ह वातावरण हवं आहे, असं निगेटिव्हिटी नको. असा घरामध्ये बाजार नको, शांतता हवी आहे. हो की नाही नैना? त्रास होतो ना अशा अवस्थेत? तेव्हा नैना हो असं म्हणते, पण ते आश्चर्य करत असते की एवढा रोहिणीमध्ये बदल कसा? तेव्हा रोहिणी म्हणत असते की नैना चल, तुला रूममध्ये घेऊन जाते आणि तू थोडा वेळ आराम कर, म्हणजे तुला बरं वाटेल. तेव्हा रोहिणी नैनाचा हात पकडते आणि तिला हळूवारपणे तिच्या रूमपर्यंत घेऊन जात असते. संगीला खूप आनंद होतो की इथे माझ्या लेकीची सासू बदललेली आहे, ती तिचे लाड करायला लागले. तेव्हा संगी म्हणते, जावई बापू, तुमच्यासाठी कॉफी करून आणू का? जरा थकवा जाईल तुमचा. तेव्हा अद्वैत म्हणतो, नाही नको, आणि तो सरळ आपल्या रूममध्ये जातो. तेव्हा कलासुद्धा त्याच्या मागे मागे रूममध्ये जाते, कारण तिला माहिती असतं अद्वैतला खूप जास्त वाईट वाटले जे काही इथे सरोज बोलली त्याचं. तर इथे प्रेक्षकांनो, आता रोहिणीच्या हातामध्ये जळतं लाकूडच आलं आहे. त्याच्यामुळे ती पुरेपूर त्याचा आता फायदा करून घेते. इथे नैनाचा ती असं आता इन्सल्ट करणार आहे. ती आधी पूर्णपणे तिला पॅम्पर करून घेते, तिचे लाड करून घेते. तेव्हा इकडे रोहिणी म्हणत असते की नैना तू आराम करा. तेव्हा राहुल म्हणतो, मम्मा तुला बोलायचं आहे ना माझ्याशी महत्त्वाचं? तेव्हा रोहिणी म्हणते, अरे माझ्या रूममध्ये चल ना, नैना आराम करते ना, तिला उगाच डिस्टर्ब नको, चल माझ्या रूममध्ये जाऊन बोलू. तेव्हा नैना म्हणते की मॉम माझ्याबरोबर एवढ्या चांगल्या कशा काय बोलायला लागल्या? माझी काळजी पण घेत आहेत का? एवढी का त्यांना माझी काळजी वाटते? ती म्हणते, जाऊ दे, चांगलीच गोष्ट आहे ना. पण तसंही आता मला फक्त सौरभवरती फोकस करायचा आहे, कारण त्याला मला पैसे द्यायला जायचं आहे. त्याच्यामुळे आता वेळात वेळ काढून त्याला पैसे कसे देता येईल त्याकडे लक्ष देऊ दे. आणि आधी माझे पैसे तर इकडे शाबूत आहेत ना, ते बघण्यासाठी ती कपाटामध्ये जाते आणि पैशांचे बंडल आहेत ना ते ती बघते.
तेव्हा इथे आता रोहिणी ही तिच्या रूममध्ये गेल्यानंतर लगेचच नैना सौरभला फोन करते. ती म्हणत असते की सौरभ, तू तुझ्या क्लिनिकमध्ये आहेस का? मला यायचं आहे तुला भेटायला, तुला पैसे द्यायचे आहेत. तेव्हा इकडे आता सौरभ तर क्लिनिकमध्येच असणार आणि इथे नैना त्याला पैसे घेऊन जाणार आहे म्हणून ती सुद्धा आनंदात असते. तेव्हा इथे अद्वैत आपल्या रूममध्ये असतो. तेव्हा कला तिथे जाते आणि म्हणते, चांदेकर, हे बघ, सरोज मॅडम जे बोलल्या ते मनाला नको लावून घेऊस. तेव्हा अद्वैत म्हणतो, तू गप्प बस, तू तर एक शब्दसुद्धा बोलू नकोस, कळलं ना? हे सगळं तुझ्यामुळे झालं आहे. तू का माझ्याकडे असं काहीतरी मागितलंस जे मी केल्यानंतर आई माझ्यावरती रागवणार होती? जेव्हा मी तुझ्याकडे मागितलं होतं ते काय होतं? मी तुला म्हणालो की माझ्यासाठी छान जेवण बनव, मला आवडतात ते पदार्थ बनव, पण तू काय मागितलंस माझ्याकडे? हे असं विचित्र काहीतरी मागितलंस आणि तुझ्यामुळे आई माझ्यावरती ओरडली, माझ्यावरती रागवली. हे जे काही झालं आहे ना, सगळं तुझ्यामुळे झालं आहे. तेव्हा इकडे कला काही बोलायला जाणार तेवढ्यातच अद्वैतचा फोन येतो. अद्वैतचा फोन आल्यानंतर तो फोनवरती बोलण्यासाठी बाहेर जातो. कला म्हणत असते की प्रत्येक गोष्टीचं खापर हे माझ्यावरतीच फुटायचं असतं. हा अद्वैत चांदेकर आणि तो अद्वैत चांदेकर, या दोघांचीच एकमेकांना ओळख नाही आहे. या दोघांची आधी एकमेकांना ओळख करून दिली पाहिजे, पण याला काही ती ओळख करता येणार नाही. आता त्यासाठी मी आहे ना, मीच या दोन अद्वैत चांदेकर यांची ओळख घडवून देईन आणि त्याला सांगेन की बाबा रे, जो तू घरामध्ये असतोस ना तो चांगला नाही आहेस, बाहेर आहेस तो चांगला आहेस. त्याच्यानंतरला इकडे राहुलला रोहिणी प्रेग्नन्सी रिपोर्ट दाखवते नैनाचे. तेव्हा इथे राहुल म्हणत असतो की मम्मा हे सगळं काय आहे? म्हणजे ही नैना प्रेग्नंटच नाही आहे? नैना खोटं बोलली आहे, पण हे कसं शक्य आहे? तेव्हा रोहिणी म्हणत असते, राहुल, अरे तिने फसवले आपल्याला. या रिपोर्टमध्ये बघ, स्पष्टपणे लिहिलं आहे की ती प्रेग्नेंटच नाही आहे. तेव्हा राहुल म्हणत असतो, मम्मा तरी पण त्यावेळेला मी सांगत होतो ना की माझ्याकडून असं काहीच घडलेलं नाही आहे, ती प्रेग्नेंट कशी काय असेल? पण कुणीही माझ्या बोलण्यावरती विश्वास नाही ठेवला. तेव्हा रोहिणी म्हणत असते, पण राहुल, अरे तू मूर्ख आहेस का जरा? महिनोमहिने तू तिच्याबरोबर या रूममध्ये होतास ना, मग तुला एकदासुद्धा जाणवलं नाही की ती प्रेग्नंट नाही आहे म्हणून? अरे वेडा आहेस का तू? तेव्हा राहुल म्हणत असतो की मम्मा, खरं सांगायचं तर जेव्हापासून आमचं लग्न झालं आहे आणि तेव्हापासून मला कळलं आहे की नैना प्रेग्नंट आहे, तेव्हापासून तिने कधी मला जवळच येऊ दिलेलं नाही आहे. काही ना काहीतरी कारणं काढून ती माझ्यापासून लांबच असायची आणि मी सुद्धा काहीच बोललो नाही, कारण ती प्रेग्नंट आहे ना, म्हणून मी तिच्याकडे त्या गोष्टीबाबत लक्षच नाही दिलं. पण मम्मा, खरंच माझ्याकडून खूप मोठी चुकी झाली. तेव्हा इथे रोहिणी म्हणत असते की राहुल, तेव्हा जर आपल्याला कळलं असतं ना, तर आपल्या हातामध्ये आयतं कोळीत आलं असतं आणि मग त्या नैनाला आपण दाखवून दिलं असतं की ती किती मोठी खोटारडी आहे ते. तेव्हा राहुल म्हणत असतो, मम्मा त्यावेळेला मी म्हणत होतो की असं होऊ शकत नाही, नैना प्रेग्नेंट नाहीच आहे. तरीसुद्धा ही बाजू कुणी उचलून धरली होती? त्या कलाने. कला म्हणाली की मी नैनाताईला घेऊन जाते आणि तिचे प्रेग्नन्सी रिपोर्ट करून घेऊन येते. ती प्रेग्नेंट आहे की नाही ते आपल्याला कळेल. आणि तेव्हा कलासुद्धा तिच्याबरोबर गेली होती ना, मग कलाला माहिती आहे की नाही ते माहिती नाही, पण तेव्हाच प्रेग्नन्सी रिपोर्ट हे बदलले गेले होते. पण आता आपण या सगळ्याचा आळ त्या कलावरती टाकूया आणि एका दगडामध्ये दोन पक्षी मारूया. एकतर कलालासुद्धा घरातून हकलून द्यायचं आणि त्या नैनालासुद्धा. तेव्हा रोहिणी म्हणत असते की आपल्याला तेच करायचं आहे, या वेळेला आपल्याला असा प्लॅन करायचा आहे ना राहुल. तेव्हा राहुल म्हणतो, एकदम फुल प्रूफ प्लॅन असला पाहिजे मम्मा. त्या दोघींनासुद्धा या घरामध्ये ठेवायचं नाही, त्या दोघींनासुद्धा लाथ मारून या घरातून हकलून द्यायचं, असं आता राहुल म्हणत असतो आणि रोहिणीसुद्धा. तर पुढील भागामध्ये आपण बघूया, रोहिणी म्हणत असते की सरोज वहिनी, अगं माझ्याकडे एवढा मोठा धमाका आहे ना, एवढा मोठा माझ्याकडे प्लॅन आहे, तो जर तुला सांगितला तर तुला तर खूप जास्त आनंद होईल. तेव्हा इकडे सरोज म्हणत असते की तू म्हणतेस तसं जर असेल ना रोहिणी, तर मी तुझ्याबरोबर आहे. मी त्या दोघींनाही घरातून हकलून देईन जर तू सगळं खरोखर बरोबर बोलत असशील तर. तर इकडे अद्वैतला आता ऑफिसमधून एका माणसाचा फोन आलेला असतो. ती व्यक्ती म्हणत असते की सर, म्हणजे राहुल सर कुठे आहेत? त्यांचं लक्षच नाही आहे दिव्य अगरच्या कामामध्ये. त्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केलं आहे. 4 दिवस झालेत मी त्यांना एक मेल पाठवला आहे कामाच्या बाबतीत, तर त्यांनी तो मेलसुद्धा बघितलेला नाही आहे आणि त्याला साधा रिप्लायसुद्धा केलेला नाही आहे. त्यांचं लक्षच नाही आहे कामामध्ये.
तेव्हा इकडे खूप मोठा प्रॉब्लेम हा होऊ शकतो. तेव्हा अद्वैत राहुलला म्हणत असतो, की दिव्या अकरचं जे काम आहे ना, त्याचा होल्ड तू आता माझ्याकडे दे. कारण त्या कामामध्ये पूर्णपणे लक्ष देऊन ते काम केलं पाहिजे. असं अद्वैत आता राहुलला म्हणतो. तेव्हा राहुलला आता खूपच जास्त टेन्शन येतं, की आता कामाचा होल्ड माझ्याकडे मागतोय. याचा अर्थ दिव्या अगरचा हा जो काही प्रोजेक्ट मी मिळवलेला आहे, तो आता पुन्हा अद्वैतकडे जाणार. त्यानंतरला प्रेक्षकांनो इथे कलाने अद्वैतसाठी एक कुर्ता घेतलेला असतो आणि ती म्हणत असते, की हा कुर्ता चांदेकरला चांगला दिसेल, पण मी घेतलेला कुर्ता तो घालेल का? असा प्रश्न तिला पडतो आणि ती आता त्या बाबतीत विचार करत असते.